गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांचा नवीनच जावई शोध. बाई मीटिंगसाठी आले असा कोडवड सध्या छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यामध्ये गाजतोय. गर्भपात करण्यासाठी येणाऱ्या महिलेला बचत गटाच्या मीटिंगसाठी आले असा कोडवड सांगितला जात होता. त्यानंतर हे डॉक्टर या महिलेचा गर्भनिदान करायचे. छत्रपती संभाजीनगरात पॉलिटेक्निकल शिकणाऱ्या विद्यार्थिनीची व तिच्या आईने या प्रकरणामध्ये अनेक दागेदोरे उघडकीस केले आहेत. सिल्लोड पर्यंत हे दागेदोरे पोहोचलेत. सिल्लोड येथील श्री हॉस्पिटलमध्ये हे गर्भपात करायचे. त्यानंतर गर्भपात झाल्याच्या नंतर भराडी रोडवरील असलेल्या मोडा गावाच्या शिवारामध्ये पाबळवाडी परिसरामध्ये या अर्भकाचे पिशवीत भरून तसेच या वापरलेले साहित्य नेऊन एका नाल्यामध्ये दाबण्याचं काम सिल्लोडच्या श्री हॉस्पिटलच्या डॉक्टरने केलंय. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. श्री हॉस्पिटलचे डॉक्टर आरोपी रोशन डाकरे, कंपाऊंडर संदीप काळे, गोपाल कळात्रे व नारायण याचं पूर्ण नाव माहिती नाही. सिल्लोडच्या जय भवानी नगरात श्री हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी दाखल झाले. पोलीस या ठिकाणी दाखल होताच 9 वाजेपर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर झाडाझडती घेतली. यामध्ये महत्वाचे कागदपत्र देखील आढळून आले. चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली. गर्भपात केल्यानंतर मृत अर्भकाची विल्हेवाट कुठे लावली जायची याचा देखील पोलिसांनी शोध लावलाय. सिल्लोड ते भराडी रस्त्यावरील मोडा फाट्याजवळ पाबळवाडी हद्दीतील नाल्याच्या परिसरामध्ये या नाल्यामध्ये या अर्भकाची मृत अर्भकाला दाबल्या जात होती. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू होता. या प्रकरणाचा छडा लागताच या आरोपींना अटक करण्यात आली. आता या ठिकाणी बघू शकता हाच तो नाला आहे ज्या ठिकाणी हे अर्भक दाबल्या जात होते. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणात चौघांची कसून चौकशी केली असता ते पोपटासारखे मिठू बोलायला लागले. सिल्लोडमध्ये गर्भपात केंद्र मोठ्या प्रमाणावर राज्यभरात या गर्भपात केंद्राचे पाळेमुळे पुरवली गेली आहेत. मागील अनेक वर्षापासून हा धंदा सुरू होता. श्री हॉस्पिटल शेजारीच तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात सिल्लोड, भोकरदन तसेच भुसावळ, रावेर त्याचबरोबर अनेक परिसरामधून या ठिकाणी हे अर्भक पाडण्यासाठी गर्भपात करण्यासाठी येत असेल अशी माहिती समोर आली आहे. सिल्लोडच्या श्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे मोठ्या प्रमाणावर एजंट देखील ग्रामीण भागामध्ये पोहोचले होते. हे एजंट संबंधित महिला व संबंधित व्यक्तीला एक कोड द्यायचे की मी बचत गटाच्या मीटिंगसाठी आले असं सांगून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्भपात व्हायचा. गेल्या अनेक वर्षापासून हा गोरखधंदा चालू असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर याचा धागाद्वारा भोकरदन तालुक्यातील वाडी गावामध्ये देखील लागलाय. वाडी येथील श्री हॉस्पिटल व गुरु माऊली मेडिकल या मेडिकलवर सर्व प्रकारचे औषध, इंजेक्शन देखील मिळत होते. त्याचबरोबर या हॉस्पिटलचा डॉक्टर श्री तळेकर याची डिग्री देखील बोगस होती. त्याचबरोबर हा मोठ्या प्रमाणावर गर्भपात करण्याचा याने मोठ्या प्रमाणावर धंदा लावला होता. आता डॉक्टर व मेडिकल चालक देखील फरार आहेत. त्याचबरोबर भोकरदन तालुक्यामध्ये असलेल्या सोनोग्राफी सेंटर तसेच लॅब चालक देखील फरार आहेत. या प्रकरणात वाडी येथील श्री हॉस्पिटलचे डॉक्टर तळेकर हे देखील फरार आहेत. पोलिसांच्या ताब्यात केव्हा सापडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत भोकरदन शहरात अशी देखील चर्चा आहे की भोकरदन शहरामध्ये देखील 5 ते 6 ठिकाणी असा प्रकार होत आहेत. त्यामुळे याची देखील चौकशी करणे गरजेचे आहे अशी माहिती समोर येत असून अशी मागणी देखील केली जात आहे. भोकरदन शहरातील जे डॉक्टर असा प्रकार करत आहेत हे देखील फरार असल्याची बाब समोर येत आहेत. त्या प्रकरणी काही मेडिकल चालकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. भोकरदन शहरातील नामांकित डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये असे प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहेत. मात्र त्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होऊ शकत नसल्याने त्यांची अनेकच जोरदार चर्चा होत आहेत. खर तर छोटे एजंट देखील या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ग्रामीण भागात रुजवले आहेत. त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे अनेक जण याचे मोठे एजंट बनले आहेत. 50 ते 1 लाख रुपये अशी फीस या गर्भपात जो व्यक्ती एजंट की करत आहेत त्यांना सांगितले जात आहे. त्यामधून 1 लाख ते 50,000 यामधील थोडाफार वाटा या एजंटला देखील
हे डॉक्टर देत असल्याचं समोर येत आहेत. त्यामुळे भोकरदन शहरातील अनेक डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळं अनेक फरार असल्याची माहिती समोर येत आहे. भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जालना रोड, सिल्लोड रोड, जाफराबाद रोडवर अशा प्रकारे या डॉक्टरांचे दवाखाने असल्याची चर्चा रंगत असून या ठिकाणी कारवाई करणे अपेक्षित आहेत अशी देखील मागणी होत आहे. या डॉक्टरमध्ये डॉक्टरांच्या डोक्यावर राजकीय वर्ग असल्याने हे मोठ्या प्रमाणावर डेअरिंग करून बघत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी भोकरदन शहरातील अनेक डॉक्टरांची कसून चौकशी करून त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.